राज्यात सध्या नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुकी रणधुमाळी सुरू आहे। अशातच बघितलं तर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपरिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या जे पत्नी आहे प्रियंका विश्वकर्मा या थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहे आणि डोर टू डोर त्यांचा प्रचार सुरू आहे। मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत ज्या महिला आहेत त्या महिला सुद्धा रस्त्यावर उतरल्या आहे आणि त्यांनी आपलं वेगळं पॅनल ज्या या ठिकाणी उभारलेलं आपल्यासोबत स्वतः प्रियंका विश्वकर्मा आहे। काय सांगाल, काय नेमकं मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात? फक्त हे सांगू इच्छितो की आमच्या चांदूरमध्ये काही नवीन मुद्द्याची गरज नाही, कारण की जे मूलभूत नागरिक सुविधा असते ते सुविधा रस्त्याची असो, पाण्याची असो, स्वच्छताची असो किंवा कचरा व्यवस्थापन, आमच्या चांदूर आजही त्या मुद्द्यावरूनच त्रस्त आहे। आणि निश्चितच आमची जी पहल आहे आपला चांदूर पॅनल, सर्वांना घेऊन आपला चांदूर पॅनल आम्ही निर्मित केलं आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, वंचित बहुजन आघाडी असो आणि आमचं जय हिंद क्रीडा मंडळ सर्वांना एकत्र घेऊन आपला चांदूर हे पॅनल आता तुमच्या समोर आहे। आणि आमचा उद्देश फक्त हे की आपल्या चांदूरवासियांना ज्या त्यांच्या मूलभूत हक्क आहे, मूलभूत सुविधांच्या, त्या सुविधा त्यांना भेटली पाहिजे। आणि त्यानंतर जेव्हा हे सर्व गरजा पूर्ण होते त्यानंतर शिक्षण, आरोग्य असे खूप विषय आहे ज्यासाठी आमची प्रयत्नशील आहे। भाजप काँग्रेसचं मोठं आव्हान आहे समोर, कशा प्रकारे तुम्ही निवडणूक समोर जात आहेत? आता भाजप आणि काँग्रेस असे जे मोठे पक्ष आहे आणि ज्यांची सत्ता ह्या चांदूरमध्ये दीर्घकाळपासून होती, पण तरीही माझ्या चांदुरात काही काम केलेलं नाही आणि आमची जी जनता आहे ते आतापर्यंत मूलभूत सुविधांसाठी त्रस्त आहे आणि त्यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही। आता त्यासाठी आमची धडपड चालू आहे। निलेश विश्वकर्मा हे प्रदेशाध्यक्ष आहे। लोकांचं म्हणणं आहे की ते प्रदेशाध्यक्ष असताना एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला तिकीट द्यायला पाहिजे, स्वतः पत्नी उभे आहात, कसं पाहता? असं काही नाही आहे। जनतेची अपेक्षा असती आणि जनतेची जे अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्यासाठी जनतेची मागणी होती, त्यासाठी त्यांनी मला समोर केला आणि मी शिक्षित आहे आणि लोकसेवा आयोग त्याची परीक्षेची तयारी मी केलेली आहे। तर निश्चितच लोकसेवा असली, लोकप्रशासन असला आणि नगरी व्यवस्था, नगरी विकास हे सर्व धोरण जे असते ते आम्ही शिकलेलं आहे आणि त्याचा अभ्यास केलेला आहे। त्या सर्व पाहून जनताच्या जे प्रतिसाद आहेत ते पाहून त्यांनी मला समोर केलेलं आहे। ह्या होत्या प्रियंका विश्वकर्मा। या बघितल्या तर प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा वंचित बहुजन आघाडीचे यांच्या पत्नी आहे आणि त्या थेट आता सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत। त्यामुळे आता जनतेचा कौल कोणाच्या बाजूनं पडेल हे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अमर गटार, साम टीव्ही, चांदूर रेल्वे, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।